मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मालती, अन्ना, मनोज आणि लीना हे चौघेही जेवण करत असतात. पण मात्र अन्ना जरा गप्प गप्पच असतात. त्याच्यामुळे आता मालती त्यांना विचारते, तुम्ही इतके शांत का बसलात? आज उलट तुमच्या आवडीची भाजी केलीये आणि तरी सुद्धा तुम्ही आज माझं कौतुक नाही केलं. तर मग आता मालतीचं हे सगळं बोलणं ऐकता अन्ना लगेच आता मालतीचं कौतुक करत म्हणतात, एकदम छान झाली ही भाजी. मालती म्हणत असते, मी सांगितल्यावर केलं कौतुक. अण्णांचं म्हणणं असतं की तू असं काय करतेस, तू बनवलेली प्रत्येक भाजी चांगली असते आणि कधी कधी कौतुक करायचं राहतं माझ्याकडून. त्यानंतर मालतीने सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी शिरा केलेला असतो. अण्णा विचारत असतात, का तू शिरा का केला, आज काही विशेष आहे का? मालती म्हणत असते, आहे ना विशेष, कारण की आज लग्नाचा मुहूर्त निघणार आहे. मालती आता म्हणत असते, हा मुहूर्त हा सार्थक आणि सुखदाच्या लग्नाचा आहे. पण मात्र मला माहितीये की हा मुहूर्त आनंदी आणि सार्थकराव यांच्या लग्नाचा आहे. मला ही गोष्ट मनातून कुठेतरी वाटतेय. मालतीचं हे सगळं बोलणं ऐकता आता सगळेच आश्चर्याने तिच्याकडे पाहायला लागतात. अण्णा लगेच आता मालतीवरती ओढत म्हणतात की मालती तुला काही वेड लागलंय का? मालतीचं म्हणणं असतं, मला जर वेड लागल्याने माझ्या मुलीचा संसार पुन्हा सुरू होणार असेल ना तर मी वेडी व्हायला सुद्धा तयार आहे. अण्णा आता मालतीवरती ओरडत म्हणत असतात, मालती हे बघ तुझं हे काय चाललंय, हे असले विचार ना मनातून काढून टाक, त्याचा तुलाच पुढे नंतर त्रास होईल. आनंदीने तिचा मार्ग निवडलाय, तुला मी 1000 वेळा सांगितलंय, तू ती गोष्ट मान्य का नाही करत आहेस? मालती आता म्हणत असते की का मान्य करू मी? मी आनंदीची आई आहे आणि मला आनंदीची काळजी वाटते. माझी मुलगी ही भरल्या संसारातून उठलीये, तिला काय वाटत असेल, तिला काय यातना होत असेल ते फक्त मलाच ठाऊक आहे. ती गोष्ट तुम्हाला कधीच नाही कळणार. तर मग अण्णा आता मालतीला म्हणू लागतात, अगं मालती, आनंदी माझी सुद्धा मुलगी आहे आणि मलाही तिची तुझ्यासारखीच काळजी वाटते. पण मात्र तू सुद्धा एक गोष्ट चांगलीच लक्षात ठेव की गोष्टी आपल्या हातात राहिलेल्या नाहीयेत. मला तर आता आनंदीपेक्षा तुझी चिंता वाटायला लागली. अगं मालती, स्वतःला सावरून घे. मालती फक्त एवढंच म्हणत असते की मला काहीही होणार नाहीये आणि तुम्हाला एवढं वाटत असेल ना की मला वेड लागलंय तर आहे मी वेडी, पण मात्र मला जे वाटतंय ना तेच होईल. म्हणजेच की मालतीला असं वाटत असतं की सार्थक आणि सुखदा यांच्या लग्नाचा जो 10 दिवसानंतरचा मुहूर्त निघालाय तो त्यांच्या दोघांच्या लग्नाचा नाही तर आनंदी आणि सार्थक यांच्या दोघांच्याही लग्नाचा आहे. आता हे मालतीच्या भोळ्या वागण्याबद्दल सगळ्यांनाच तिची काळजी वाटू लागते. पण मात्र मालतीचं म्हणणं असतं की तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवा, मला काहीही नाही होणार. सार्थकराव आणि आनंदी यांच्या दोघांचंही लग्न होणार आणि त्यांच्या दोघांचाही संसार पुन्हा सुरू होणार. माझा बाप्पा मला कधीच नाराज नाही करणार. तर मग आता मालतीचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर मनोज आता तिला समजावून सांगू लागतो आणि मनोज आता मालतीला म्हणतो, आई तुझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं घर रचू नकोस. जेव्हा हे घर कोसळेल ना तेव्हा त्याचा तुलाच त्रास होणार आहे. मालतीचं फक्त एवढंच म्हणणं असतं की मला काहीही नाही होणार आहे. मालती म्हणत असते, आहे मी वेडी, मला माझ्या लेकीच्या मायेचं आणि प्रेमाचं वेड लागलंय आणि हे वेड कधीच खोटं नाही ठरणार. आपण वाद नको घालायला या गोष्टीमुळे. तुम्ही फक्त माझ्या शब्दावरती विश्वास ठेवा. आनंदी आणि सार्थकराव यांच्या दोघांचंही लग्न होणार. मालती पुढे आता कोणाला काय बोलावं हे काहीच समजत नसतं. सगळे आश्चर्याने फक्त तिचं बोलणंच ऐकत असतात. त्यानंतर इकडे दुसरीकडे सुखदाने तिच्या आईला फोन लावलेला असतो आणि आता तिच्या आईला विचारत असते की तू आणि डॅडा कधी येताय ना तेवढं मला फक्त सांग. सुखदाची आई तिची जरा जास्तच काळजी करत असते. त्याच्यामुळे सुखदा आता तिला सांगते की तू माझी अजिबात काळजी करू नको, माझ्याबरोबर कल्याणीताई आहे, तू फक्त लवकरात लवकर इथे ये. तेवढ्यात लगेच तिथे सार्थक येतो आणि आता सार्थक सुखदाला विचारत असतो, तू बिझी आहेस का? याच्यावरती सुखदा नाही बोलते. सार्थक आता सुखदाच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो, सुखदा मला तुला एक गोष्ट विचारायची होती. काही मुली लग्नाबद्दल अशा स्वप्न रंगवतात, म्हणून मला तुला विचारायचंय की तू अशी स्वप्न वगैरे काही रंगवलीयस का? म्हणजे तुझ्या काही डोक्यात आहे का? तुझी जे काही स्वप्न असतील ना ते तू मला सांग, मी सगळं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. तर मग आता सुखदा लगेच सार्थकला म्हणू लागते, मिस्टर सार्थक, माझं लग्न सार्थक राज्याध्यक्ष यांच्याशी होतंय आणि या मोठ्या गोष्टीपेक्षा मला अजून काय हवं असणार? तू माझ्या आयुष्यामध्ये येतोय ती सगळ्यात माझी मोठी गोष्ट आहे. याच्या पलीकडे मला जेन्युअनली काही नकोय. सार्थक आता म्हणत असतो, तुझी जर काही स्वप्न असतील ना तर जेन्युअनली सांग मला, कारण मला ती सगळी पूर्ण करायची आहे आणि मला आपलं लग्न सुद्धा खूप धुमधडाक्यात व्हायला हवंय. सगळ्यांना असं वाटलं पाहिजे की मी या लग्नामुळे आनंदात आहे म्हणून. सगळ्यांचं म्हणल्यानंतर सुखदा आता सार्थकला म्हणते, सगळ्यांना का वाटायला पाहिजे? सार्थक, मला काय वाटतंय माहिती का, आपण जगाचा विचार करायलाच नको. मला खात्री आहे की तू आणि मी आनंदात राहू, सुखात राहू, त्याच्यामुळे मला नाहीये घेणं देणं या जगाशी. सो तू जास्त विचार नको करूस. मग आता सार्थक लगेच सुखदाला म्हणू लागतो,
सार्थक आता सुखदाला प्रॉमिस देत म्हणतो, आय प्रॉमिस यू सुखदा, या लग्नामुळे सगळ्यांना असंच वाटेल की मी आनंदात आहे म्हणून. त्याच्यानंतर सार्थक आता तिकडनं निघून जातो. पण मात्र सार्थकचं हे बोलणं सुखदाला तर काही समजलेलं नसतं. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आनंदी तिच्या रूममध्ये विचार करत बसलेली असते. तेवढ्यात लगेच आनंदीला घडलेला प्रकार आठवत असतो. आनंदीला त्यांच्या लग्नाच्या वेळीचा प्रकार आठवत असतो आणि आनंदी या गोष्टीमुळे खूप इमोशनल होत रडत असते. तेवढ्यातच लगेच तिथे सुखदा येते. सुखदा आता आनंदीला रडताना पाहते आणि लगेच ती तिला विचारते, काय झालं रडायला, तुला कोणी काही बोललं का? याच्यावरती कल्याणी म्हणजेच की आता आनंदी सांगू लागते की मला कोणीही काही बोललेलं नाहीये. अगं सुखदा, ते आनंद अश्रू आहेत. आता आनंदी सांगत असते, माझी सुखदा ही माझी नाही राहणार, ती दुसऱ्या कोणाची तरी होणार आहे. कोणाची तरी सून होणार, कोणाची तरी वहिनी होणार आणि कोणाची तरी बायको होणार. अगं त्याच गोष्टीमुळे थोडंसं असं अपवॉर्ड फील होतंय, बाकी काही नाही. आता कल्याणीचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर सुखदा सुद्धा आता इमोशन होते आणि कल्याणीला म्हणजेच की आनंदीला म्हणते, काय ग कल्याणी ताई, तू फुल इमोशनल केलंस मला. मी काय दुसऱ्या ग्रहावरती चालली का इतकं रडायला? इथेच आहे ना मी. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची, तुला जर माझी आठवण आली ना तर सरळ इथे यायचं मला भेटायला. आता हे तुझं सुद्धा घर. त्याच्यानंतर सुखदा आता एक्साइटमेंट मध्ये आनंदीला म्हणत असते, अगं कल्याणी ताई, फक्त शेवटच्या 10 दिवस उरलेत आणि हे शेवटचे दिवस मला तुझ्यासोबत राहायचंय. मला फक्त तू हवी आहेस. तसंही मला आता पावलोपावली तुझीच गरज भासणार आहे. मला तुझा सल्ला लागणार आहे आणि मला टेन्शन या गोष्टीचं आलंय. माझी खूप मोठी लिस्ट आहे आणि त्याच्यामध्ये हे करायचं ते करायचं. दिवस फक्त 10 उरलेत आणि सुखदाला खूप टेन्शन आलेलं असतं की हे सगळं कसं होणार आहे. आनंदी आता सुखदाला म्हणते, सुखदा तू शांत हो आणि अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी तुझी व्यवस्थित तयारी करून देईल. सुखदा देखील म्हणते, ते सगळं तुलाच करावं लागणार, तू नाहीतर कोण आहे मग माझं. त्याच्यानंतर आता आनंदी म्हणत असते, ते सगळं मी करेलच ग, पण त्याचबरोबर मी माझ्या सुखीला एक छान सरप्राईज सुद्धा देणार आहे. मग सुखदा लगेच आता एक्साइट होते आणि आनंदीला विचारते, काय सरप्राईज? याच्यावरती आनंदी सांगत असते, जर सरप्राईज सांगितलं तर ते कसलं सरप्राईज राहतं? सुखदा म्हणत असते, मला थोडीशी हिंट तरी दे. पण मात्र आता आनंदी सुखदाला म्हणते, हिंट पाहिजे ना तुला? मी हिंट देते, मी माझ्या नवरीबाईला स्वतः नटवणार आहे. सुखदा आता सरप्राईज बरोबर खूपच एक्साइट असते आणि आनंदीला विचारत असते की सांग ना. पण मात्र आनंदी सरळ सुखदाला सरप्राईज बद्दल सांगण्यासाठी नाही म्हणून टाकते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे रुंदा आणि शलाका यांच्या दोघींना सुद्धा टेन्शन आलेलं असतं की लग्न 10 दिवसावरती आलंय आणि हातामध्ये अजून काहीच पडलेलं नाहीये. रुंदा म्हणत असते, त्या आदर्शाने आपल्याला धमकी दिली म्हटल्यानंतर आपल्याला थेट त्या सुखदाला काहीही सांगता येत नाही. आता शलाका, काय करायचं सांग बाई तूच. शलाका, एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्याला या 10 दिवसामध्ये काही करायला जमलं नाही ना तर कधीच काही करता नाही येणार. ती सुखदा आपल्या डोक्यावरती येऊन बसेल आणि आपलं जगणं अवघड करून सोडेल. आपल्याला ना लवकर काहीतरी करावं लागेल. शलाका सुद्धा आता रुंदाला म्हणत असते, हो आई, आपल्याला नक्कीच काहीतरी करावं लागेल. येत्या 10 दिवसामध्ये आपल्याला कसंही करून तो अल्बम आपल्या हाती लावावाच लागेल. अगं तो अल्बम म्हणजे शस्त्र आहे आपलं. तो अल्बम आपण आता सुखदाला दाखवायचा, म्हणजे तिला काही करून मान्य करावंच लागेल की आपण खरं बोलतोय. वृंदा म्हणत असते, अगं पण तो अल्बम आपल्या हाती पडलेला नाहीये, अजून सुद्धा डोक्यातच आहे. शलाका म्हणत असते, आता अल्बम हातात पाडायला सुद्धा शलाकाला वेळ नाही लागणार. वृंदा विचारते, काय प्लॅन आहे म्हणजे तुझा? शलाका म्हणत असते, अजून माझा प्लॅन नाही ठरला, विचार करू दे मला, आणि जर असं असेल तर तू सांग ना काहीतरी. तर मग आता वृंदा देखील विचार करू लागते की नेमकं काय प्लॅन करायचा. त्यानंतर आता इकडे सार्थक त्याचं ऑफिसचं काम करत असतो. तेवढ्या तिथे शांतपणे सुखदा येते आणि तिथे बेडवरती येऊन बसते. सुखदा शांतच असते, ते एकही शब्द बोलत नाही. मग सार्थक आता तिला विचारतो, काय झालं ग? त्याच्यावरती आता सुखदा सार्थकला सांगू लागते, सार्थक मला तू प्रॉमिस कर की तू लग्नानंतर कल्याणी ताईसारखं नाही वागणार. तू जर मला सांगितलं की सरप्राईज देणार आहे तर नेमकं काय सरप्राईज देणार आहे हे मला सांगायचं, नाहीतर मग मला सांगायचंच नाही की सरप्राईज देणार आहे म्हणून. सुखदा सार्थकला म्हणत असते, अरे हो ना, ती कल्याणी ताई बघ नुसती मला त्रास देतीये. माहितीये का कल्याणी ताईने आज काय केलं? सार्थकला खूप जाणून घेण्याची इच्छा असते की नेमकं सुखदाला झालंय तरी काय, पण सुखदा काय सार्थकला नीट सांगायलाच तयार नसते. सुखदा आता म्हणू लागते, तुला माहिती का काय केलं तिने? मला ती म्हणाली की मला काहीतरी सरप्राईज देणार आहे, पण तिने हे नाही सांगितलं की काय सरप्राईज देणार आहे. तिला माहिती आहे की मला या गोष्टीचा त्रास होतो, माझी एक्झायटी खूप वाढते. सो मी अजून सुद्धा तोच विचार करते की ती मला काय सरप्राईज देणार आहे. माझ्या डोक्यामध्ये तेच चाललंय. आता सुखदा सार्थकला विचारते, तुला अंदाज लावता येतोय का ती नेमकं काय सरप्राईज देणार आहे हे? सार्थक आता म्हणत असतो, मला कसं माहिती असणार, मी कुठे ओळखतो ना त्या कल्याणीला. आता ती कधी कसं वागेल काय करेल मला सांगता येत नाही ना, त्याच्यामुळे मी कसं डिस्कस करू. सुखदा आता म्हणत असते, मी तर तिला खूप दिवसापासून ओळखते, तरी सुद्धा मला गेस्ट करता येत नाही की ती मला काय सरप्राईज देणार आहे.
आणि सार्थक, ही गोष्ट मला जाणून घ्यायची आहे. मी खूप एक्साइट झाले की काय असेल सरप्राईज. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुधाने आदर्शला बोलण्यासाठी बोलवून घेतलं असतं. आदर्श आणि सुधा दोघे एकमेकांशी बोलत असताना सुधा आता आदर्शला म्हणते, मोठा मुलगा म्हणून मला तुझाच आधार वाटतो आणि लग्नामध्ये मला तुला काही जबाबदाऱ्या सोपवायच्या आहेत. आता गुरुजींना बोलवायचंय आणि गुरुजींचं सगळं काम, लग्नाचं सगळं मुख्य काम तुलाच करायचंय. आपला केटरल कोण असेल ना तो सुद्धा बघून घे, कारण की आपल्याला आचारी चांगला हवाय. आणि आदर्श सुद्धा या गोष्टीसाठी आता हो हो करत असतो. सुधा म्हणत असते, हा लग्न सोहळा एकदम थाटात व्हायला पाहिजे. गेले 6 वर्ष लोकांनी नको त्या नजरेने पाहिलं, त्यामुळे आता जगाला कळलं पाहिजे हा सुधा राजदीक्षच्या मुलाचं लग्न आहे. त्याच्यामुळे हा लग्न सोहळा आता थाटातच व्हायला हवा. आदर्श देखील म्हणत असतो, काकू जशी तुझी इच्छा, आणि हे लग्न आता थाटामाटातच होईल. हे बघ, मी तुला शब्द देतो, आपल्या लग्नाचा थाटमाट बघून प्रत्येक माणूस आनंदी होईल, पण मात्र आपल्या आजूबाजूची माणसं आनंदी होईल की नाही हे नाही सांगता येते. आदर्श आनंदीबद्दल बोलतोय हे सुधाला समजतं. आता सुधा लगेच म्हणते, हे बघ आदर्श, मला या गोष्टीवरती काहीच नाही बोलायचं. एखाद्याला मी क्रूर वाटले ना तरी सुद्धा मला चालेल, पण मला हे लग्न थाटामाटातच व्हायला हवं. ही गोष्ट कळती ना तुला? पण या लग्नामध्ये कोणी आनंदी नसेल असं का वाटतंय तुला? याच्यावरती आता आदर्श म्हणतो, लग्नामध्ये कोण आनंदी असेल नसेल याचा मला काहीही फरक नाही पडत, पण मात्र सार्थकचा तरी विचार करायला हवा ना. सुधाचं म्हणणं असतं, सार्थक सुद्धा आनंदात आहे. याच्यावरती आदर्श तर म्हणतो, ठीक आहे सार्थक आनंदात आहे, पण मात्र 10 दिवस आहे आपल्याकडे. जग इकडचं तिकडं व्हायला ना एक क्षण सुद्धा पुरेसा असतो. पण मात्र सुधा नाही तर ही गोष्ट ठरवूनच टाकलेली असते, असं काही नाही होणार आहे. आणि सार्थक खूप आनंदामध्ये. सार्थक आणि सुखदा दोघांचंही लग्न होणार आहे आणि सुखदा इथे थाटामाटात सून म्हणून येणार आहे. कळतंय का तुला? आदर्श आता सुधाला म्हणतो, हो काकू, मला सुद्धा तसंच हवंय. सगळ्यांना एक्साइटमेंट असते की आपल्या आयुष्यामध्ये हा क्षण येवा, पण मात्र जेव्हा हा क्षण आपल्या आयुष्यामध्ये येतो ना तेव्हा सगळ्यांनाच खूप भीती वाटत असते. आणि मला फक्त इतकं म्हणायचंय की अवघड परीक्षा सार्थक नेमकं कशी निभावणार आहे ना काय माहिती. आता सुद्धा आश्चर्याने आदर्शचं बोलणं ऐकत असते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सार्थक भयंकर चिडलेला असतो. तो आता आनंदीकडे येतो आणि आनंदीला जाब विचारू लागतो, काय खेळ लावलाय तुम्ही हा आनंदी? आनंदी विचारते की काय केलंय मी? याच्यावरती आता सार्थक म्हणतो, तुम्हाला चांगलंच माहिती मला काय म्हणायचंय. हे सरप्राईज वगैरे काय चाललंय? तुमचं हे सगळं नक्की चाललंय तरी काय? याच्यावरती आता आनंदी म्हणते, मेन म्हणजे सरप्राईज ना मी सुखदाला देणार आहे. तुम्ही काय एवढा विचार करताय? याच्यावरती आता सार्थक म्हणतो, कारण की मला तुमच्या वागण्याची ना भीती वाटते. तुम्ही कायम तुमच्या मनाला येईन ते वाटेल तसं वागता. सगळं सुरळीत सुरू असताना अनपेक्षितपणे कुठेतरी निघून जायचं आणि मग कुठलीही अपेक्षा नसताना परत यायचं. पण मात्र म्हणजे त्यात मेन पॉइंट, हे सगळं आपण का करतोय, काय अपेक्षित आहे, हे सगळं सांगण्याची कोणालाही गरज वाटत नाही. इतरांचं आयुष्य राहू द्या टांगलेलं, आपलं चाललंय व्यवस्थित. मग आता सार्थक आता आनंदीवरती भयंकर चिडलेला असतो. आनंदी आता सार्थकला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि सार्थकला म्हणते, मिस्टर राजदीक्ष, तुम्ही हा प्लीज विषय बाजूला ठेवा, याच्यावरती विचार नका करू आता. पण मात्र सार्थक म्हणत असतो, मला हा विषय बाजूला नाही ठेवायचा आणि ते माझ्याकडनं शक्यच नाहीये. आनंदी आता सार्थकला म्हणते, हे बघा मी तुम्हाला सांगते, एकतर मी तुमची आनंदी नाहीये, मी कल्याणी आहे. आणि का तुम्ही मला तोच प्रश्न विचारताय? तुमच्या डोक्यातून का हा विषय जात नाहीये? सार्थकचं फक्त एवढंच म्हणणं असतं की नाही जाते तो विषय आणि मला कळाला पाहिजे. पण मात्र आनंदी म्हणते की मी नाही सांगू शकत. सार्थक आता म्हणत असतो, म्हणजे मला सांगावं लागेल, हे सरप्राईज वगैरे काय जे ना ते मला कळलं पाहिजे. आनंदी आता म्हणत असते, ते सरप्राईज मी सुखदाला देणार आहे. प्लीज तुम्ही माझ्यावरती थोडं निश्चिंत राहा आणि विश्वास दाखवा. पण मात्र सार्थक म्हणत असतो, नाही ठेवू शकत तुमच्यावर विश्वास, शक्यच नाहीये. मला माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहे. मला कळलं पाहिजे तुम्ही का निघून गेला होतात आणि काय सरप्राईज देणार आहे. आनंदी मात्र सार्थकला स्पष्टपणे सांगून टाकते की सरप्राईज नेमकं काय असणार आहे ना ते तुम्हाला उद्या सकाळीच कळेल. तुम्ही आता इकडनं जाऊ शकता. तर मग आता सार्थक लगेच रागातच तिकडनं निघून जातो. तर मग आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मनोज आणि अण्णा दोघेही नाश्त्यासाठी टेबलवरती बसलेले असतात. तर मग अण्णा विचार करत असतात. तर मग आता मनोज विचारतो की काय झालंय अण्णा? याच्यावरती आता अण्णा सांगतात की आनंदीला भेटून यायची इच्छा होतीये, असंच भेटायचंय, मला तिची खूप आठवण आली. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आनंदी आता नेमकं सुखदाला काय सरप्राईज देणार आहे. त्याच्यासाठी सुखदा आणि सार्थक दोघी आता आलेले असतात. म्हणजेच की सुखदाने एक शालू स्वतः डिझाईन केलेला असतो आणि तो शालू आता आनंदी लग्नासाठी सुखदाला देणार असते. पण मात्र सार्थकने सुद्धा डिझाईन केलेला शालू असतो आणि सार्थक म्हणतो, मला काही नाही माहिती, सुखदा लग्नासाठी फक्त मी डिझाईन केलेला शालू नेसणार आहे. त्यांच्या दोघांचे असं बोलणं पाहता सुखदा आता म्हणते, तुम्ही दोघांनी मला गिफ्ट द्यायचं ठरवलं आणि ते सुद्धा सारखं. काय टेलिपॅथी तुमची आणि तुमचं काय सॉलिड कनेक्शन आहे.
आणि याच गोष्टीमुळे मला कधी-कधी डाऊट येतो, की तुम्ही दोघं फक्त आत्ताच भेटला ना, की काय खूप जुनी ओळख आहे तुमची? तर आता सार्थक आणि आनंदी दोघी आश्चर्याने सुखदाकडे पाहत असतात. तर मग मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक